हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 15 श्लोक क्रमांक 2. मोक्षो विषयवैरस्यं बंधो वैषयिको रसः एतावदेव विज्ञानै यथेच्छसि तथा कुरु. भावार्थ: विषयांशी वैर होणे हीच मुक्ती आहे. विषयांमध्ये रस असणे हे बंधन आहे. हे असे एवढेच विज्ञान आहे. आता तुला जसे पाहिजे तसे कर. अष्टावक्र मुनी राजा जनकाच्या माध्यमातून साक्षात्कारित झालेल्यांना उपदेश करत आहेत. त्यांनी मुक्ती प्राप्त होण्यासाठी मनाची काय तयारी असायला पाहिजे ते अगदी बालबोध स्वरूपात परंतु अतिमहत्त्वाचे असे सांगितले आहे. आध्यात्मिक विज्ञानाची ही सर्वात सोपी व्याख्या आहे. येथे साक्षात्कारीने सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्हीही गोष्टी एकत्र पाळायला पाहिजेत असा त्यांचा आग्रह आहे. विषयांशी वैर होणे हीच मुक्ती आहे. सर्वसामान्य माणसाला भौतिक विषय वासना अमोज असतात. विश्वात अनेकविध वस्तूंचे वैचित्र्य आहे. त्यांचे अनेक तऱ्हांचे महाविलोभनीय आणि आकर्षक असे भोग आहेत. हे सर्व भोग उपभोगावेत आणि मौज करावी असे सर्वसामान्य जनांना वाटत असते. आपल्या आयुष्याची ही जीवन पद्धत आहे. यालाच आयुष्य असे म्हणतात असाच या सर्वांचा गैरसमज आहे. उठल्यापासून निजेपर्यंत आणि निजल्यावर स्वप्नातही ते याच उपभोगांचे मनसुबे रचत असतात. उपभोग्य वस्तूंची रेलचेल असावी म्हणून काम करतात. जितका पैसा जास्त मिळवता येईल तितका मिळवतात. येथे आवश्यक अनावश्यक असा विचार नसतो. सर्वच आवश्यक असते. भौतिक वस्तू जगताचे उपभोग हे न संपणारे असतात. एक उपभोग इतर अनेक उपभोगांना निमंत्रण देतो. माणूस त्याच्याही नकळत उपभोगांच्या न संपणाऱ्या मालिकेत आपोआप गुंतून जातो. जेव्हा त्याच्या हे लक्षात येते तेव्हा फार उशीर झालेला असतो. त्यावेळी या उपभोगांमुळे जीवनाची संपूर्ण नासाडी झालेली असते. आता जागा होऊन माणूस यावर उपाय शोधू लागतो. परंतु विषय वासना इतकी महाप्रबळ असते की अनेक उपाय तकलादू ठरतात. यास्तव अष्टावक्र मुनी येथे एकमेव परंतु मूलभूत असा उपाय सुचवत आहेत. विषयांशी वैर घ्या. वैर याचा अर्थ आता पुन्हा त्याकडे कधीही वळायचेच नाही. सामोपचार, समझोता, तडजोड वगैरे काहीही नाही. यावर एक घाव आणि 2 तुकडे हाच एकमेव उपाय आहे. विषयांमध्ये रस असणे हे बंधन आहे. विषयांशी वैर असावे असे सुचवताना अष्टावक्र मुनी याच्या विरुद्ध बाजूही बजवायला विसरत नाहीत. नुसतेच वैर असून भागायचे नाही तर अशा विषय वासनांमधून आपला रस, स्वारस्य, लज्जत नष्ट झाली पाहिजे. विषय वस्तूंबद्दल वैर घेणे ही फक्त सकारात्मक गोष्ट झाली. त्याचबरोबर त्यातील चवही गेली पाहिजे. हे नकारात्मकही घडले पाहिजे. दारूशी वैर तर धरायचेच आहे, परंतु दारूच्या कडू ढाण चवीचा दुर्वासाचाच तिटकारा घृणा निर्माण झाली पाहिजे. नाहीतर बंधन तसेच राहील आणि एखाद्या गाफील क्षणी पाय घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे असे एवढेच विज्ञान आहे. अष्टावक्र मुनी सांगतात की आध्यात्मिक विज्ञान हे असे एवढेच आहे. उगीचच अवघड शब्द जंजाळ आणि नसत्या चर्चा करून भुराळ घालण्यात काहीही अर्थ नसतो. अमुक तमुक तत्वज्ञान असे आहे आणि अमुक तमुक पुस्तकातील शब्द, व्युत्पत्ती, संधी असे सोडवा आणि असा माझा अर्थच ग्राह्य धरा असे पांडित्य येथे नाही. सरळ सारभूत गोष्ट मोजक्या आणि अत्यंत सोप्या भाषेत सांगितली आहे. अध्यात्माचे सार इतकेच आहे की विषय वासना, कामना याबाबत वीतरागी असणे. त्यांची आठवणही नको. त्या चांगल्या की वाईट ही चर्चाही नको. बस त्यांच्याशी संपर्क नको. तत्वज्ञान संपले. आता तुला जसे पाहिजे तसे कर. अशा प्रकारे विषय वासना अंगीकारल्यावर अष्टावक्र मुनी सांगतात की आता परमात्म्याप्रत जाण्यासाठी
देह जीवित राहण्यासाठी तू विषय सेवन केलेस तरी काही काळजी नाही, तू मुक्तच आहेस. हरिओम.